हॅलो, नमस्कार. मी प्रकाश विठ्ठलराव पाटील, शेवाळा, तालुका देगलूर, जिल्हा नांदेड. माझी काल सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी अविरोध निवड काल झालेली आहे. चेअरमन म्हणून तुम्ही काल निवड झाली, तुमचं अभिनंदन चेअरमन झाल्याबद्दल. तर चेअरमन साहेब, तुम्ही आता आजपासून निवड झाल्यापासून तुम्ही विकासाची सोसायटी अंतर्गत जे कोणते काम आहेत ते कशा पद्धतीने करणार आहात? सर, अगोदर मी सर्व गावकऱ्याच्या वतीने गावकऱ्यांचं आभार व्यक्त करतो. काल मला अविरोध चेअरमन म्हणून निवड करण्यात आलेली आहे. सर्वानुमते झालेले आहे. आणि सेवा सहकारी सोसायटीची, शेवाळ्याची सोसायटी ही अगोदरपासूनच नावारूपाला आलेली आहे. पण मध्यंतरी काळात काही कर्ज ते थोडं थकीत होते. त्याच्यानंतर त्या लोकांना कसं रिन्युअल करून आपलं सोसायटी नंबर 1ला कसं आणता येईल तेवढं प्रयत्न मला माझ्यानं जेवढं असेल तेवढं मी करू शकतो. बॉडीत कोण कोण आहेत? बॉडीत बिनविरोधच निवड झालेली आहे. एकूण संचालक मंडळाचे 13 लोकांचे सदस्य संख्या आहे. आणि मी चेअरमन म्हणून माझी निवड झाली. व्हाईस चेअरमन म्हणून ह्यांची बाजूला निवड झाली आहे राजेंद्र. आणि ह्यांनी बी राजेंद्र 2.5 वर्षानंतर ह्यांची सुद्धा व्हाईस चेअरमन म्हणून निवड झालेली आहे. नमस्कार, माझं नाव राजेंद्र हनुमंतराव ओगड्डे. माझं बिनविरोध व्हाईस चेअरमन म्हणून निवड झाल्याबद्दल सर्व गावकऱ्यांचे आभार मानतो. तसंच प्रकाश पाटील भालेवार यांनी मी बिनविरोध याच्यामध्ये मी अपक्ष उमेदवार असून मला त्यांनी पक्षात घेऊन मला 2.5 वर्ष व्हाईस चेअरमन म्हणून दिल्याबद्दल त्यांचा पण मनापासून आभार मानतो. धन्यवाद. नमस्कार, मी राजू मुत्यांना गोपट व्हाईस चेअरमन केल्याबद्दल मी सर्वांचे गावकऱ्यांचे आभार व्यक्त करतो. सर नमस्कार, मी पेंदाळे साहेबराव लक्ष्मण, शेवाळ्यामध्ये एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून मी या ठिकाणी काम करतो. आणि जवळपास सेवा सोसायटी मर्यादित शेवाळा या ठिकाणी निवडणुकाची प्रक्रिया 2 महिने चालत होती. आणि शेवटच्या क्षणी तालुक्याचे पदाधिकारी, पुढारी, सामाजिक कार्यकर्ते आणि गावातले प्रतिष्ठित नागरिक या सर्वांच्या मदतीने या ठिकाणी शेवाळा सोसायटी हे बिनशर्त बिनाविरुद्ध या ठिकाणी निघालेली आहे. वारणेचा वाघ या लाईव्ह चॅनलला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा.